चा दिवस म्हणजे अजून पण मला मसाल्यासाठी ऑर्डर येतात. ले बघा आता भाजी भाकरी झालेली आहे. गरम भाकरी बरोबर छान लागेल ना लोणचं मिरचीचं. पाऊस काय थांबत नाही, पाऊस नुसता धो धो धो. चला आजच्या व्लॉगला सुरुवात. ते बघा चंगू मंगू दोघं पण चिखलामध्ये लोळून आलेले आहेत म्हणून त्यांना तिथे बांधून ठेवलं आहे आणि खूप उशिरा आलेत आज घरामध्ये. त्यांना आता आंघोळ घालायची थोड्या वेळाने. इथे मी कपड्याची मशीन चालू केलेली आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सगळ्यात पहिला आता मी वाघ्याशरू यांचं जेवण रेडी करते. आत्ताच बागेतनं आले. म्हणजे भरपूर असं काम होतं बागेमध्ये. इतका पाऊस पडून गेला आहे 2 दिवस झाले आणि आता सकाळी थोडंसं जरा पाऊस म्हणजे पडला पण कमी होता ना, त्याच्यामुळे उठल्या उठल्या पहिला आधी बागेतली सगळी कामं करायला सुरुवात केली आम्ही. रोपं वगैरे होती त्याला माती बिती घालायची होती आणि वेली बिली बघा आता लावलेले आहेत ना, तर ते सगळं काय 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 करायचं ते केलं. आणि कामाच्या टायमाला एवढं शूटिंग काय करणार, त्याच्यामुळे शूटिंग काय केलं नाही. म्हटलं अगोदर काम करून घेऊया, नंतर म्हटलं तुम्हाला सांगेन. शॉर्ट व्हिडिओ मी रेडी केलेला आहे. कदाचित तो व्हिडिओ ना चॅनलवरती आला पण असेल, तर तुम्ही बघा तुम्हाला जर का बघायचं असेल तर आत्ताच म्हणजे एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. म्हणजे असं खूप आनंद होतो त्या गोष्टीचा. मसाले आपले बंद होऊन म्हणजे मला असं वाटतं साधारण 15-20 दिवस तरी होऊन गेलेले आहेत, पण आजचा दिवस म्हणजे अजून पण मला मसाल्यासाठी ऑर्डर येतात आणि इतका छान फीडबॅक आहे मसाल्याचा. तुम्हाला मी मेसेज दाखवते व्हॉट्सअपला मला ज्या ऑर्डर येतात आणि आपले जे कस्टमर आहेत ज्यांनी मसाले वापरलेले आहेत आपले, आणि म्हणजे ते त्यांचा ते फीडबॅक ऐकून आहे ना, वाचून ते डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. इतकं त्यांना मसाला म्हणजे आपला आवडलेला आहे. आता माझ्या फोनमध्ये तो मेसेज आहे, तुम्हाला तर मी दाखवू कसं मला कळत नाही, पण कुणाला जेव्हा आले ना की नंतर त्यांच्या फोनमध्ये मेसेज घेते मी आणि तुम्हाला मी दाखवेन. असे भरपूर असे मेसेज म्हणजे गेले 5-6 दिवस झाले इतक्या मसाल्यासाठी ऑर्डर येतात, पण आपल्याकडे मसाला संपलेला आहे हे मला सांगावं लागतं. आणि काय होतं की पावसामध्ये बघा मसाले खराब होतात, त्याच्यामुळे आम्ही मग रिस्क नाही घेतली. जसा पाऊस सुरू झाला आमच्या इथे एक साधारण 8 दिवस आम्ही बघितलं की पावसाचा अंदाज घेतला, पण आम्हाला नंतर असं वाटलं की नाही आता पावसा काही म्हणजे जाईल असं वाटत नाही, त्याच्यामुळे मग आम्ही स्टॉप करून टाकलं. कारण पावसामध्ये जरा पण मिरचीला पाणी लागलं काय लागलं की सगळं ते मसाल्यावर खराब होतात. त्याच्यामुळे उगाच आपलं पण नुकसान नको, तुमचं पण नुकसान नको, आणि त्याच्यामुळे मग आम्ही ते मसाले कसे बंद करून टाकले. जरा गॅस बंद केला. पण खूप मागणी आहे मसाल्याची आणि सगळ्यांना इतका मसाला आवडलेला आहे. अजून पण एक गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणजे वयस्कर मंडळी त्यांनी इतका मला फीडबॅक दिलेला आहे. 70-70, 80-80 वर्षाचे वयस्कर मंडळी आहेत ना, त्यांनी मला फोन करून मेसेज करून सांगितलेलं आहे की तुझा मसाला तू काय म्हणजे तयार केलास, इतका छान मसाला. आणि असं कौतुक म्हणजे बरं वाटतं. इतके दिवस होऊन गेले तरी पण मसाल्यासाठी ऑर्डर येतात आणि इतका छान फीडबॅक येतोय. म्हणजे काही जणांनी कसं आत्ता मसाले वापरायला सुरुवात केलेली आहे, त्यांच्याकडे बघा अगोदरचे मसाले असतात ना, ते संपल्यानंतर मग त्यांनी आता वापरला आणि मग उशिरा त्यांनी मला फीडबॅक दिलेला आहे. पण आनंद होतो, उशिरा का होईल त्यांना म्हणजे मसाले आवडले आणि समोरून सगळेजण फीडबॅक देतात. या गोष्टीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौतुक वाटतं मला. आणि मला पण असं बरं वाटतं की चला आपण केलेली मेहनत आहे सफल झाले, सर्वांना आवडतात. तर मसाले आपल्याला पुन्हा तयार म्हणजे चालू करायचे, पण ते आता पाऊस संपल्यानंतर, पाऊस गेला की लगेच मग आपण सगळं अंदाज घ्यायचा आणि मग पुन्हा आपला मसाले व्यवसाय की नाही सुरू करणार आहे. असं मला पण खूप असं बरं वाटलं. आता सकाळी सकाळी म्हणजे आत्ताच बघा मी आली ना बाहेरून आणि मेसेज बघितले. फोनला मी आज हात लावलेलाच नाही जास्त, उघडून बघितलं तर मसाल्यासाठी ऑर्डर वगैरे बरं वाटलं असं. तर चला आता मी चालली नाश्त्याची आता तयारी करते. नाचणीची भाकरी आणि अरे बघा लाईट गेली. या सगळ्या गोष्टी आहेत. सध्या कसा पाऊस जास्त पडतो त्याच्यामुळे थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम आहे. एकदा पाऊस सुरळीत झाला ना मग काही लाईट अशी जाणार नाही, कुठं कुठे झाडं वगैरे पडतात ना त्याच्यामुळे. तर नाचणीची भाकरी आणि भाजी आता बघू, अजून काही विचार नाही केला मी काय करायची. आपल्याला एक आपले सबस्क्रायबर आहेत जे मला असं वाटतं कुवेतला कुठेतरी राहतात वाटतं. कुवेत म्हणजे बाहेर इस्रायल का कुवेत कुठेतरी राहतात ते बाहेरगावच्या देशामध्ये. माझ्या आता पटकन लक्षात येत नाही आहे. म्हणजे त्यांच्या अधूनमधून कमेंट्स असतात, त्यांना व्हिडिओ आपल्या आवडतात, वाघ्याशरू त्यांना खूप आवडतात. तर त्यांची मला कमेंट होती की ताई आम्हाला नाचणीची भाकरी तुम्ही कशी करता ते दाखवा म्हणून. तर चला म्हटलं आता मी तयार करते, तुम्हाला पण दाखवेन. जरा लाईट होते थोड्या वेळ मी तयार करीनच. आणि हे जे पीठ आहे नाचणीचं मी कालच दळून घेतलेलं आहे, ताजं पीठ आहे. आणि कशा पद्धतीने मी करते ते म्हणजे माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे, प्रत्येकाची बघा पद्धत असते. तर माझ्या पद्धतीने मी भाकरी कशी करते ते तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. चुलीवरतीच करायचं होतं पण आता बाहेर कसं कपड्याचं काम चाललं आहे ना, तर सगळी मागची पडवी ना सगळी ओली ओली आहे,
आता मी विचार केला होता की चुलीवरतीच करूया, पण कपड्याचं काम आहे ना अजून चालू आहे आपलं, कारण बागेत काम करून थोडासा वेळ गेला म्हणून. तर नाश्ता बनवायला की नाही थोडासा उशीरच मला झाला होता आणि त्याच्यामुळे मी असा विचार केला की सिमला मिरचीची भाजी ना पटकन बनवूया, कारण ही भाजी करायला की नाही वेळ जास्त लागत नाही. तर सिमला मिरची इथे बघा चिरून घेतलेली आहे. साधी सिंपल भाजी पटकन तुम्हाला पण दाखवते. कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे, त्यात राई, जिरं, कढीपत्ता, कांदा, आलं लसूण घातलं आहे, चांगलं असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर टोमॅटो घातला. सर्व मसाले तिखट मसाला, हळद आणि थोडासा गरम मसाला नावाला घातलेला आहे त्याच्यामुळे, आणि नंतरला थोडंसं पाणी घालून छान अशी ग्रेव्ही तयार करून घेतली, म्हणजे टोमॅटो आणि कांद्याची. झाकण ठेवून ना ही भाजी मी, म्हणजे ग्रेव्ही, ही भाजी नव्हे ग्रेव्ही, 1-5 मिनटं की नाही जरा स्लो गॅसवरती शिजत ठेवली होती. सिमला मिरची टाकल्यानंतर भाजी जास्त म्हणजे शिजवायची नसते, म्हणजे आमच्याकडे थोडीशी कच्ची असते ना सिमला मिरची, अशी भाजी आवडते. त्याच्यामुळे जी काही ग्रेव्ही मी तयार करते ना ती छान प्रकारे अगोदर शिजवून घेते आणि त्याच्यानंतर मग सिमला मिरची मी त्याच्यामध्ये घालणार. तर इथे बघा सगळं आता रेडी करून झालेलं आहे. झाकण ठेवलं, ग्रेव्हीसुद्धा छान तयार करून झाली आणि त्याच्यानंतर मी आता सिमला मिरची त्याच्यामध्ये घालून ठेवलं आहे आणि 1-2 मिनटं फक्त परतून घेतलेले आहेत. गॅस इथे मी थोडासा मीडियम ठेवला होता. त्याच्यानंतर ओलं खोबरं घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, चांगलं असं परतून घेतलं आणि झाकण ठेवून फक्त 1-2 मिनटं जरा फक्त वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर ही भाजी की नाही आपली तयार होणार होती. भाजी एकीकडे शिजत ठेवली मी आणि त्याच्यानंतर आता भाकरीची तयारी. तर सगळ्यात आधी तुम्हाला आता मी पीठ दाखवते, जे मी काल संध्याकाळी की नाही दळून घेतलेलं आहे. भाकरी बनवायची ना, हे बघा हे गव्हाचं पीठ आहे ना, काल दळून घेतलं आहे आणि हे आपलं नाचणीचं पीठ बघा, ओरिजिनल पीठ, याच्यामध्ये मिक्सिंग काही नाही, फक्त नाचणी. त्याच्यामुळे भाकरी करताना ना मी कधी पण थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करते बनवते वेळी. आता नाही, हे बघा हे असं नाचणीचं पीठ ताजं आहे. चला आता भाकरी करायला सुरुवात करूया. तर मगाशी बघा तुम्हाला म्हणाले की माझी एक पद्धत आहे विशिष्ट जेवण करण्याची, म्हणजे काही पण करण्याची, आणि प्रत्येकाची बघा पद्धत ठरलेली असते आणि जो तो आपापल्या पद्धतीने जेवण स्वयंपाक सगळं करत असतं. तर आत्ता भाकरी बघा, आता ही जी नाचणीची भाकरी करते ना मी, त्यात थोडंसं मी गव्हाचं पीठ ॲड केलं आहे. अशासाठी मी ॲड करते कारण बघा आता ह्याच्यामध्ये काही मिक्सिंग नाही आहे, फक्त नाचणीचं पीठ. आणि फक्त नाचणीचं पीठ घेतलं ना, जेव्हा आपण भाकरी थापायला जातो ना, तर ते भाकरी की नाही फाटते, तुटते, असं होतं. त्याच्यामुळे थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलं ना की भाकरी आपली तुटत नाही, थापताना पण तुटत नाही आणि शेकताना पण तुटत नाही. आणि त्याच्यामुळेच मी कधी पण कोणती पण भाकरी असू दे, म्हणजे ज्वारी, परत बाजरी आणि नाचणी, ह्या ज्या भाकऱ्या करते ना किंवा मिक्स पिठाची भाकरी करते ना, त्यात मी थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करतेच. त्याच्यामुळे भाकरी आपली छान प्रकारे थापली जाते, मळताना पण आपल्याला म्हणजे बाइंडिंग छान प्रकारे होतं आणि शेकतेवेळी पण भाकरी आपली अजिबात तुटत नाही. आणि इथे मी थंड पाण्याचाच वापर करते, म्हणजे कोणती पण भाकरी असू दे मी गरम पाणी किंवा उकड काढून म्हणजे नाही करत, मी थंड पाण्याचाच वापर करते. फक्त इतकंच करते की पीठ ना छान प्रकारे मळून घेते आणि छान प्रकारे पीठ मळून झालं की आपली भाकरी तुटत नाही, म्हणजे साईडच्या कळा बघा असतात ना, त्या अजिबात माझ्या तुटत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित मळून घेतलं का भाकरीसुद्धा छान बनतेच. तर इथे बघा आता भाकरी थापायला की नाही सुरुवात केलेली आहे. मी अशी परातीमध्येच भाकरी थापते, म्हणजे मला सोयीचं होतं. ह्याच्यामध्ये काय होतं म्हणजे पीठ बाहेर सांडलं जात नाही परातीमध्ये, आणि जर का आपण पोलपाट वगैरे घेतला ना तर पीठ कसं बाहेर सांडलं जातं ना, त्याच्यामुळे परातीमध्ये मला बरं पडतं, सोयीचं पडतं. आणि आपल्या सोयीप्रमाणेच प्रत्येकाने करायचं. नाचणीची भाकरी, आता ह्या नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की म्हणजे प्रत्येकाने ही नाचणीची भाकरी खावी. थंड असते ती, पण शरीराला कॅल्शियम आपल्याकडे नाही भरपूर मिळतं. 40शी पार झाल्यानंतर ही भाकरी खायलाच पाहिजे. आणि आता मी सुद्धा आता ही भाकरी की नाही, म्हणजे अधूनमधून ही आठवड्यातून 2-3 वेळा तरी भाकरी की नाही केलीच जाते. तर बघा छान प्रकारे आता ही भाकरी थापून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता तव्यावर घातली. तवा बघा तुम्ही, इथे मी जुन्या तव्याचा वापर केला आहे, माझ्याकडे तवे आहेत. पण काय होतं की जेव्हा आपण भाकरी बनवतो तवा आपला ना पुरासा काळा काळा होतो आणि त्याच्यानंतर म्हणजे चांगला तवा असे नवीनवाला आता खराब होतो. त्याच्यामुळे हा जो तवा आहे ना तो मी भाकरीसाठीच खास ठेवलेला आहे. पटकन भाकरी शेकली पण जाते आणि तवासुद्धा आपला म्हणजे खराब होत नाही त्याच्यासाठी.
तर इथे बघा आता एक एक साईडला म्हणजे भाकरी थापून झाल्यानंतर वरती पाणी लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आता फास्ट गॅसवरती ही भाकरी आता मी शिजत ठेवलेली आहे. चुलीवरती जर पटकन म्हणजे शेकून होते, शिजत म्हणजेच शेकून. चुलीवरती जी चव येते ना जेवणाला, कोणतं पण असू दे, भाकरी असू दे, भाजी असू दे, चवीमध्ये खूप फरक पडतो. पण आज मला थोडासा उशीर झाला होता, त्याच्यामुळे मी आता ही भाकरी की नाही गॅसवरती करत आहे. आता पण आवाज येतोय. चला आपली बघा आता भाजी भाकरी झालेली आहे. गरम गरम भाकरी आणि भाजी दाखवते आणि तुम्हाला मी आता लोणचं दाखवणार आहे. तर हे बघा, हे आपण घरी तयार केलेलं मिरचीचं लोणचं. जरा वर खाली करते. आता ना मी खायला घेणार आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला पण दाखवते. म्हणजे ह्याची रेसिपी मी चॅनलवरती शेअर केली आहे, तुम्ही बघा, तुम्हाला जर का बघायचं असेल तर. चला भाकरीबरोबर छान लागेल ना लोणचं मिरचीचं. माझ्या तोंडाला पाणी सुटलं आताच बघूनच. चला खायला घेऊया. आमचा सकाळचा साधा सिंपल नाश्ता पण हेल्दी. नाचणीची भाकरी, त्यासोबत लोणचं मिरचीचं घरी तयार केलं आणि भाजी. सिमला मिरचीची भाजी आहे ती, तिखट थोडी. हां, कुणालच्या आवडीची आहे ना. कुणाला लोणचं कसं झालं रे, तिखट लागतंय. टेस्ट कुणालच्या आवडीची भाजी आहे. कुणाला आवडतं मिरचीचं लोणचं खूप, आणि त्याच्यामुळे मी बनवलं. चला या सगळ्यांनी नाश्ता करायला या. सिमला मिरचीची भाजी. शांतपणे बसा, फटका देणार नाही तर. दोघांना बघा आता आंघोळ घातली. वाघ्या शेरूला पूर्ण काळे काळे होऊन आले होते चिखलामध्ये लोळून, त्याच्यामुळे त्यांना आता आंघोळ घातली पहिला. आता बघा असे गोरे गोरे झालेत ते. पांढरा बघा कसा गोरा गोरा झाला. शेपटी आला तो मला ना सोडायला सांगतोय, पण त्याला मी सोडणार नाही आहे. चांगले सुकवलं त्यांना, आता सुकले दोघं जण. वाघ्या तू इथे खाली बस बाबू, ना तो हैराण करेल तुला. काले काले गुंडे गुंडे. बसा जरा. काय करतो, शेक हँड करतो. दे हात दे. चला मोठं काम झालं, ह्यांच्या आंघोळीचं मोठं काम होतं. बसा खाली आता. बघा सकाळी की नाही ऊन होतं आणि आता पुन्हा बघा संध्याकाळच्या वेळेस पावसाला सुरुवात झाली. हे बघा, हे बघा आपले चंगू मंगू कसे झोपलेत ते. शेरू आता आंघोळ पण करून झाले ना. हे बघा असे गाढ झोपलेत दोघं जण गुंडू. बघा पाऊस थांबलाय जरा. छान वातावरण, सुंदर वातावरण, थंडगार वातावरण, मस्त मस्त. पुन्हा सुरू झालाय पाऊस. आता आम्ही चाललेलो आहोत नवीन घरामध्ये. नवीन घराचं तुम्हाला थोडंसं दाखवते. आपलं वायरिंगचं काम आहे ना आज पूर्ण झालेलं आहे, आणि प्लंबिंगचं काम आहे ना ते थोडंसं बाकी होतं, ते पण आज पूर्ण झालं आहे. तुम्हाला दाखवते. छान वाटतंय. आता घरामध्ये लाईट, पंखा सगळं लागलं आहे ना, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. बघा तुम्ही, चला तुम्हाला मी दाखवते. हा बघा पाऊस किती भरला आहे. आता थोडासा पाऊस थांबला आहे. कसं काळं कुट्ट आभाळ बघा झालेलं आहे. जोरदार पाऊस आता पडून गेला. थोडा वेळ मी जरा थांबले होते मग हे तुमच्याशी बोलून. आणि आत्ता आपण जाऊया आपण आपल्या नवीन घरामध्ये. भरपूर अशी घाण होती, कुणाल जेव्हाने साफ केलं सगळं. आता लाईटीचं काम झालं ना. हा पेटव जरा लाईट, सगळ्यांना लाईट दाखवूया. इथे डिप्पी लावली आहे काय. ती वायर कुठली खुलली आहे ती. अच्छा हां ही बघा. हां लाईटीचं काम झालं बाबा आपलं. आणि आपली साधी सिंपल लाईटिंग आहे ती, भिंतीच्या आतमध्ये करत ती नाही बाबा. हां हां हे बघा 2 ट्यूबलाईट. थोडंसं तुम्हाला फक्त दाखवते. तिकडे वरती माळा आहे ना, तिथे पण कनेक्शन केलेलं आहे. सगळं झालं आहे व्यवस्थित. हा फॅन लावला आहे वरती. डिम बल्ब बाहेरच्या साईडला पण आणि बाथरूमच्या आतमध्ये पण. बाथरूमची लाईट पेट आहे बघा इथे. अजून पुसायचं बाकी आहे. आज पाऊस काय थांबत नाही. पाऊस नुसता धोधो धोधो कोसळतोय. हे बघा आपलं जुनं घर आणि हे आपलं नवीन घर. तुला जेव्हा सगळं सामान होतं ना भरून ठेवतात, ते उरलं सुरलं सगळं आहे ना बारीक सारीक,
ते कधी ना कधी आपल्याला उपयोगी पडेल ना, त्याच्यामुळे भरून ठेवतोय. हे बॉक्स आहेत ते बॉक्स आहेत ते त्यात का आहे का सामान? आपण बॉक्स हा छोटावाला कामाचा आहे. हा हा हे आहे ना, हे कधी काहीतरी ठेवायला कामाला येते. हां तर अशा प्रकारे आपल्या घराचं काम थोडं थोडं चालू आहे. आणि मला असं वाटतं की 2-3 दिवसामध्ये दरवाजे खिडक्या ह्याचं पण काम चालू होईल. आणि त्याच्यानंतर शेवटचं काम कलरचं. तर स्टेप बाय स्टेप आणि हळूहळू कामं आपली चाललेली आहेत. जेव्हा पूर्ण होईल ना त्यावेळेस पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीनच. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.